आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या लढतीमध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मुख्य लढत। नगराध्यक्ष पदाच्या लढतीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश कुऱ्हाडे यांच्यात रस्सीखेच। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह 2 अपक्ष असे 4 उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या आखाड्यात। अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेश दौंडकर यांना शिवसेना शिंदे गट पुरस्कृत करण्याच्या हालचालींना कमालीचा वेग। याशिवाय उमेश डरपे हे नगराध्यक्ष पदाचे 4थे उमेदवार। नगराध्यक्ष पदाच्या 9 अपक्ष इच्छुकांपैकी शुक्रवारी तुषार घुंडरे, सतीश चोरडिया, राजाराम चौधरी, ज्ञानेश्वर तापकीर आणि किरण येळवंडे या 5 इच्छुकांनी घेतली माघार। चाकण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचं शुक्रवारी झालेल्या माघारीनंतर चित्र झालं स्पष्ट। आता राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस नगराध्यक्ष पदासाठी मैदानात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाग्यश्री विवेक वाडेकर, शिवसेना शिंदे गटाकडून मनीषा सुरेश गोरे, भाजपकडून हर्षला घनश्याम चौधरी आणि काँग्रेसच्या संगीता आनंद गायकवाड निवडणुकीच्या आखाड्यात। राज्यात आणि केंद्रात सत्तेचे वाटेकरी असलेल्या भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांविरोधात लढणार। मात्र महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर काँग्रेसचा उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात। राजगुरुनगर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष आखाड्यात। अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट दीपक तिगळे यांनी माघार घेतल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून मंगेश गुंडाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून किरण आहेर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बापू तिगळे, भारतीय जनता पक्षाकडून शिवाजी मांदळे यांच्यात लढत। नगराध्यक्ष पदाच्या आखाड्यात भाजपचे शिवाजी मांदळे आणि ठाकरे गटाचे बापू तिगळे हे 2 माजी नगराध्यक्ष पुन्हा रिंगणात, तर अपक्ष गणेश कुमार इंगवले नगराध्यक्ष पदासाठी नशीब आजमावणार। खेड तालुक्यातील आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी माघारीच्या शेवटच्या दिवशी माघारीसाठी गर्दी। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह नगर सदस्य अशा एकूण आज अखेर 127 उमेदवारांची माघार। आळंदी नगराध्यक्ष पदासाठी शुक्रवारी 5 अपक्षांनी घेतली माघार। नगर सदस्य पदासाठी आजच्या दिवशी तब्बल 42 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज घेतले मागे। नगर परिषदेसाठी आज अखेर एकूण 45 उमेदवारांनी घेतली माघारी। चाकण नगर परिषदेसाठी एकूण 1 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने घेतली माघार, तर एकूण 35 नगर सदस्य पदाच्या उमेदवारांनी घेतली माघार। राजगुरुनगर शहरात नगराध्यक्ष पदाच्या 1 उमेदवाराने घेतली माघार, तर तब्बल 40 नगर सदस्य पदांच्या उमेदवारांनी अर्ज घेतले मागे। राजगुरुनगर नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून किशोर थिगळे, प्रभाग क्रमांक 3 मधून अनिरुद्ध उर्फ दिनेश सांडबोर आणि प्रभाग क्रमांक 10 मधून सुप्रिया पिंगळे यांची बिनविरोध निवड। प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेनेचे उमेदवार मयूर होले यांनी घेतली माघार। नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी प्रभाग 1 मधून अपक्ष साधना थिगळे, प्रभाग 2 मधून अपक्ष बापू थिगळे, रेवणनाथ थिगळे आणि साधना केदारी, प्रभाग 3 मधून उज्ज्वला देशमुख, पौलमी लोखंडे, अर्चना सांडबोर, विकास चव्हाण आणि मयूर होले यांचे उमेदवारी अर्ज मागे। प्रभाग क्रमांक 5 मधून सविता सुक्रे, सुभाष होले, प्रभाग क्रमांक 6 मधून विमल चितोळे, श्रुती तांबे, प्रभाग 7 मधून आशा अडारी, वैभव लालासाहेब घुमटकर, शंकर राक्षे आणि अश्विनी तापकीर, प्रभाग 8 मधून विपुल पाटोळे, प्रभाग 9 मध्ये तंझिला मोमीन, अंजुम मोमीन, इम्रान मोमीन, अक्षय कौदरे, सागर सातकर आणि युसुफ शेख, प्रभाग 10 मधून विद्याधर साळवे, नागेश्वर पवार यांची माघार। आळंदी नगर परिषदेसाठी शुक्रवारी माघारीच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या 5 अपक्ष उमेदवारांनी घेतली माघार।
नगर सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल केलेल्या शिवसेनेच्या 2 तर काँग्रेसच्या 1 उमेदवाराने घेतली माघार. नगर सदस्य पदाच्या आजच्या माघारीच्या दिवशी प्रभाग क्रमांक 1 लक्ष्मीबाई कवितके, प्राजक्ता घुंडरे, सुनील घुंडरे, प्रभाग 2 ज्ञानेश्वरी उमरगेकर, ऋतुजा रंधवे, सुजाता रंधवे, अभिषेक भोसले, संतोष भोसले, निसार सय्यद, प्रभाग क्रमांक 3 मधून वंदना कुऱ्हाडे, अभिलाषा वाघमारे, किरण शिर्के, वैशाली शिर्के, प्रभाग 4 मधून पूजा पाचुंदे, अश्विनी पांचाळ, मनोज कुऱ्हाडे, गौरव गायकवाड, किरण येळवंडे, राजेश वहिले, तर प्रभाग 5 मधून ज्ञानेश्वर बनसोडे, अक्षदा कुऱ्हाडे, शिल्पा बोरुंदिया, प्रभाग 6 मधून तृप्ती कुऱ्हाडे, मोक्षदा फोफळे, समीर कुऱ्हाडे, रमेश गोगावले, प्रभाग क्रमांक 7 मधून ज्योती घुंडरे, शांभवी तुर्की, विवेक घुंडरे, प्रभाग 8 मधून चैत्राली गिलबिले, सविता बोत्रे, प्रमिला रहाणे, प्रभाग 9 मधून गुरुनाथ बवले, नम्रता तापकीर, पूजा तापकीर, सीमा तापकीर, कन्याकुमारी शिंदे, प्रभाग 10 मधून मंगला वेळकर, उज्ज्वला काळे, प्रज्ञा काळे, सुवर्णा काळे, माधवी चोरडिया, सोनाली तापकीर, आरती तापकीर, शोभा लांडगे यांनी उमेदवारी घेतली माघार. चाकण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे राम सुदाम गोरे, पौर्णिमा राम गोरे, भारतीय जनता पक्षाचे प्रशांत शिवाजी टोपे यांच्यासह 25 अपक्ष नगर सदस्य पदाच्या उमेदवारांनी घेतली माघार. प्रभाग क्रमांक 1 मधून दीपिका गोरे, राजश्री गोरे, सागर गोरे, राम गोरे, अनिकेत गोरे, पौर्णिमा गोरे. प्रभाग क्रमांक 2 मधून माधवी कांडगे, सुरेश कांडगे, ऋषिकेश गोरे. प्रभाग क्रमांक 3 मधून कोमल पठारे, सोनल कौटकर, योगिता अढारी. प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाग्यश्री वाडेकर, सविता शेवकरी, अमोल घोगरे. प्रभाग क्रमांक 5 मधून सारिका शेवकरी, ऋतुजा शेवकरी. प्रभाग क्रमांक 6 मधून सुधाकर जंबूकर, मनीषा साळुंके. प्रभाग क्रमांक 8 मधून मकसूद बेग, व्यंकटेश सोरटे. प्रभाग क्रमांक 9 मधून संजय गायकवाड. प्रभाग क्रमांक 12 मधून वैशाली कानपिळे, प्रशांत टोपे यांची माघार. श्री क्षेत्र कोयाळी गावातील भानोबा देवाच्या यात्रेत शुक्रवारी देवदानव युद्धाचा थरार, ढोल ताशांचा गजर आणि भानोबाच्या नावानं चांग भलं असा उद्घोष करत राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांचा यात्रेत सहभाग. भानोबा देवाच्या उत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रम, पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी खेळले जाणारे देवदानव युद्ध प्रत्यक्ष पाहण्यासाठी भाविकांची होते आहे गर्दी. राजगुरुनगर नगर परिषदेच्या प्रस्तावित कचरा संकलन केंद्रासाठी टाकळकरवाडी गावच्या हद्दीतील जमिनीवर कायमस्वरूपी बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाने केली मनाई. नगर परिषदेने 4 महिन्यात प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने न्यायालयाने विवादास्पद जमिनीमध्ये 23 जानेवारी 2026 पर्यंत कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम करण्यास केली मनाई. प्रकल्प विरोधी आंदोलक अशोक टावरे यांची माहिती. टाकळकरवाडीच्या सरपंच शीतल टाकळकर, जवळके खुर्दचे माजी सरपंच सुभाष बोराडे, बाजार समितीचे माजी संचालक कैलास टाकळकर, प्राध्यापक गीताराम टाकळकर आणि इतरांनी केलेल्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात 17 नोव्हेंबर रोजी झाली सुनावणी. राजगुरुनगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अनिरुद्ध उर्फ दिनेश सांडभोर यांच्या रूपानं माजी आमदार दिलीप मोहिते यांचा पहिला शिलेदार बिनविरोध. प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेनेचे उमेदवार मयूर होले आणि अपक्ष उमेदवार विकास चव्हाण यांनी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार अनिरुद्ध उर्फ दिनेश सांडभोर यांची बिनविरोध निवड निश्चित. माजी आमदार दिलीप मोहिते यांचे समर्थक विकास चव्हाण, मयूर होले आणि योगीराज करवंदे यांच्या माघारीनंतर दिनेश सांडभोर बिनविरोध. दिनेश सांडभोर आणि विकास चव्हाण यांच्यात अडीच वर्षे पद असा फॉर्म्युला ठरल्याची शहरात चर्चा.